पण फोन कोणाचा आहे ते तरी कळलं का? मर्डररचा आहे का त्या जयरामचा आहे? जयरामचा. आणि बॉस त्यात एक व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड झाला होता, ते पण त्या मर्डरच्या थोडा वेळ अगोदरचा. दाखव. बॉस रिकवर होतोय. ते काही खूप डेटा मिस झाला होता, सो रिकवर व्हायला वेळ लागतोय. मला थोडा वेळ द्याल, मी तुम्हाला रिकवर करून लगेच अपडेट करतो. ठीक आहे. त्या काकू खरं सांगत होत्या केदार. बाबांचं आणि देवकी काकूंचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. बाबाही आपल्याला हेच सांगत होते ना. पण यात प्रॉब्लेम आहे. काय? यापैकी कोणत्याच पत्राला स्टॅम्प नाहीये. हे पत्र ज्या कोणाकडे होते त्यांनी ते कधी पाठवलेच नाही. हे पत्र माझ्या आईला कधी मिळालेच नाहीये. बघ ना, एकाही पत्रावर स्टॅम्प नाहीये, तिकीट पण नाहीये. हे कोणाकडे होतं? त्या जयरामच्या घरात सापडलेत. म्हणजे हे सगळं जयरामने केलंय? येस टीम, डेटा रिकवर झालाय. दया, हा व्हिडिओ मी माझी फार मोठी चूक कबूल करायला बनवतोय. माझ्या हातून एक फार मोठी चूक झाली ज्याचा पश्चाताप मला अजूनही होतोय. दया, मी गुन्हेगार आहे. दया, तुझ्यात आणि देवकीमध्ये गैरसमज निर्माण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून मी होतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. देवकी तर मला भाऊ मानायची. याच विश्वासाने तुमची पत्र तू माझ्याकडे देत होतास. पण मी ती कधी पुढे पाठवली नाहीत. ती सगळी पत्र आजही माझ्याकडे आहेत. देवकी गरोदर होती हेही मला माहिती होतं. ती गरोदर आहे हे सांगायचे तिने खूप प्रयत्न केले. माझ्याकडे निरोप पाठवले, पण ही गोष्ट मी तुला कधीच कळू दिली नाही. एवढंच नाही, याहून खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. मला माहिती आहे, हे ऐकून तुला खूप मोठा धक्का बसणार आहे दया. ज्या घरात तुम्ही संसार सुरू केलात, ज्या घरात देवकीने मला राखी बांधली, ते घर जाळणारा दुसरा तिसरा कोणी नसून मी होतो. तुमचं एकमेकांवर किती प्रेम होतं हे मला माहिती आहे दया. तुमच्या प्रेमाचा शत्रू तुमचा सगळ्यात विश्वासू मित्रच होता. माझ्यामुळे देवकी आणि तुझा संसार मोडला. तुमच्या दोघांचं बाळ आता कुठे आहे, कसं आहे, मला नाही माहिती. तुझी माफी मागण्याची लायकी नाहीये माझी. पण एक प्रायश्चित्त म्हणून तुला सांगतो, हे सगळं करणारा मी असलो तरी माझ्याकडून करून घेणारी व्यक्ती कोण आहेस तू? सावर स्वतःला. शांत हो. पप्पा, आज
आजपर्यंत खांडेकरांवर अनेक संकट आली आहेत. त्या काकांचं आयुष्य, खांडेकरांचं रेप्युटेशन, सगळं पणाला लागलंय. पण आज तुझ्या आशीर्वादाची सगळ्यात जास्त गरज आहे बाप्पा. दया काकांवर जे आरोप झालेत ते खोटे आहेत ते तुलाही माहिती आहे आणि मलाही. पण हे आरोप जगासमोर सिद्ध करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना ताकद दे. या परिस्थितीशी लढण्याची ताकद दे बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. कौशिकी ताई घ्या. लहानपणापासून सुमी मला हे द्यायची आणि म्हणायची परीक्षेला जाताना जर तोंड गोड करून गेलो ना तर परीक्षेचा निकालही गोडच लागतो. आणि आज आपल्या संपूर्ण कुटुंबाची परीक्षा आहे, त्याचा निकालही गोडच लागणार आहे, खात्री आहे मला. घ्या. थँक्यू. ची खूप गरज होती मला. मला माहित नाही का आज मला खूप नर्वस वाटतंय. तुमची हरकत नसेल तर मी येऊ तुमच्यासोबत. काही गरज नाहीये. पद्मिनी काकू, हे बघा तिने प्रत्येक वेळेला ही मुलगी जर तिथे गेली तर त्यांना सोडवून आणण्याऐवजी त्यांची शिक्षा वाढवून येईल. अहो पद्मिनी काकू, तुम्हाला माहिती आहे तसं काही होणार नाहीये. ही अपशकुनी मुलगी आणि तिचा नवरा या घरात आल्यापासून या घरावर फक्त अडचणीच येत आहेत. मला यांच्या अडचणी आणखीन वाढवायच्या नाहीयेत. ही मुलगी मला त्यांच्या आसपासही नकोय. पद्मिनी काकू, तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय हे कळतंय मला. पण मी दया काकांना घेऊन येणार आहे परत. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. यावंच लागेल. उद्या अक्षय तृतीया आहे. दरवर्षी हे स्वतः पूजा करतात. कधीही खंड पडला नाहीये. पण यावर्षी हे स्वतःच जेलमध्ये आहेत. बाबा नक्की परत येतील. या वर्षीच्या पूजेतही खंड पडणार नाही हा शब्द आहे माझा. शब्द? तुझा शब्द? काय करणार आहेस? काय करणार आहेस तू? काय पोलीस आहेस? काय पुरावा आहे तुझ्याकडे? हं? कसं करणार आहेस सांग ना. पुरावे नसले तरी आपल्या सगळ्यांचा दया काकांवर पूर्ण विश्वास आहे. दया काका निर्दोष आहेत आणि म्हणूनच ते या सगळ्यातनं लवकरात लवकर सुटणार आहेत. हो, आणि ते निर्दोष आहेत हे सिद्धही होईल. आणि तसं झालं नाही ना तर मी तुला आणि तुझ्या नवऱ्याला या घरातून बाहेर काढीन कायमचं. पुन्हा पाऊलही ठेवू देणार नाही. पद्मिनी काकू, हे बघा तुम्ही. आज मी देवासमोर उभं राहून हे सांगते, यांच्यावर ही वेळ या मुलीमुळे आली आहे. पद्मिनी काकू, आणि त्यावेळेस तू मध्ये पडायचं नाहीस. पद्मिनी काकू.